16 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता अशी गोपनीय माहिती मिळाली की एके ठिकाणी अवैधरित्या गॅस जे काही रिक्षा व इतर वाहनं आहेत त्यांच्यामध्ये भरण्याचा जो काही प्रकार आहे तो चालू आहे। माहिती मिळताच तात्काळ पंढरपूर शहराची DB टीम त्या ठिकाणी धाड केली आणि त्या धाडीमध्ये एक घरगुती वापरण्याचा गॅस सिलेंडर व त्याचबरोबर जो काही पंप असतो, जो गॅस इलेक्ट्रिक पंप जो असतो ज्याने ते गॅस भरला जातो, असे हा मुद्देमाल या ठिकाणी आढळला आहे। ही जी घटना आहे ती विस्थापित नगरमध्ये एक पत्रा शेड आहे त्याच्या अंतर्गत ही कारवाई चालू होती आणि ह्याच्यामध्ये आरोपी निलेश राजूरकर आहे, हनुमान नगर पंढरपूरचा हा राहणारा। तर ह्याच्याच अनुषंगाने CR नंबर 2006/2026 अशी FIR दाखल आहे, ज्यामध्ये सेक्शन 3, सेक्शन 7 ऑफ इसेन्शियल्स कमोडिटीज ॲक्ट इन्व्होक केले गेलेले आहेत। तर मला आपल्या पंढरपुरातील नागरिकांना आव्हान करायचे आहे की अशा कुठल्याही गैरकृत्यामध्ये पडू नये। युद्धजन्य परिस्थिती आहे, आपण अशा कुठल्याही जे काही LPG गॅस आहेत, घरगुती वापरण्याचे गॅस असतील किंवा इतर ब्लॅक मार्केटिंग ऑफ गॅस असेल, ह्यामध्ये पडू नये आणि अशा वातावरणामध्ये कुठलीही खबर जर आपल्याला अशा गैरकृत्याची जर मिळाली तर त्वरितच आपण पोलिसांना संपर्क साधावा आणि अशीच कारवाई पुढेही कंटिन्यू राहील अशी आम्ही ग्वाही देतो। जय हिंद। आता कसं झालं आहे की जसं मी सांगितलं, युद्धजन्य परिस्थिती आहे, त्याच्यामुळे जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे रॅडिकल एलिमेंट्स आहेत त्यांना यात कुठेतरी आर्थिक फायदा दिसतो आहे। जे काही रिस्क आणि रिवॉर्ड ह्याचं जे काही ताळमेळ असतं हे त्यांना शोभे असं वाटत आहे। तरी पण कायद्यामध्ये क्लिअरली तरतूद दिलेल्या आहेत की अशा इसेन्शियल जे काही कमोडिटीज आहेत त्यांचा साठा, त्यांचं जे काही इल्लिगल सेलिंग आणि मार्केटिंग हे करणं अवैध आहे आणि त्यामध्ये जो कोणी आढळेल त्याच्यावरती पोलीस व इतर प्रशासकीय कारवाई हे नक्की करण्यात येईल।